ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते कृष्णाय नमः। हर हर महादेव। नमस्कार मैत्रिणींनो, बघा स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या मराठी यूट्यूब चॅनलवरती। बघा मैत्रिणींनो, येत्या 17 मे 2026 पासून ते 15 जून 2026 पर्यंत अधिक महिना आहे, अर्थात धोंड्याचा महिना। आता या धोंड्याच्या महिन्याबद्दल ना अनेकांच्या मनात अनेक प्रकारांच्या वेगवेगळ्या शंका आहेत। जसे की अधिक महिन्यात कोणती शुभ कार्य केलेली चालतात, कोणती केलेली चालत नाही, किंवा अधिक महिन्यामध्ये वाढदिवस आला, श्राद्ध आले तर काय करायचं, नक्की कोणते व्रतवैकल्य या अधिक महिन्यात करावे, कोणती अशी कामे आहेत जी या अधिक महिन्यामध्ये अजिबात करू नयेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या एकाच व्हिडिओमध्ये देणार आहे। तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता सगळ्यात आधी बघूया तर कोणती कार्य टाळावे। सगळी शुभ कार्य जे आहेत ती अधिक महिन्यामध्ये टाळावी, म्हणजे गृहप्रवेश असेल, वास्तुशांती असेल, किंवा लग्न, उपनयन संस्कार, त्याचबरोबर बाळाचे बारसे करणं असेल, तुम्ही नवीन घरात प्रवेश करणार असाल तर ते कार्यसुद्धा 1 महिना टाळावं असं सांगण्यात आलेलं आहे। हो, पण बाळाचं अन्नप्राशन संस्कार मात्र तुम्ही अधिक मासामध्ये करू शकता, त्यासाठी कुठलंही बंधन नाही। मग आता या अधिक महिन्यामध्ये नक्की काय करावं बरं, तर अधिक महिन्यात जास्तीत जास्त नामस्मरण करा। भगवान श्री हरी विष्णूंचं स्मरण करू, त्यांचं जास्तीत जास्त नामस्मरण या अधिक महिन्यात करावे। त्याचबरोबर मासामध्ये अधिक मासाची पोथी महिनाभर श्रद्धेने वाचून महिन्याच्या शेवटी उद्यापनाच्या वेळी पोथी दान करावी। अधिक महिन्यामध्ये दानधर्म करावा। अनेक व्रत सांगितलेले आहेत, ती व्रत करावी। दानधर्म करताना अन्नदान, वस्त्रदान, पुस्तकदान, दीपदान हे तुम्ही करू शकता। जास्तीत जास्त दीपदान करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, तर दीपदान करण्याचाही मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तो कसा करावा, कधी करावा तेही तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघू शकता। आता सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान श्रीकृष्णांच्या मंदिरात मंत्राचा जप करावा। श्री सुक्तम, पुरुष सुक्तम, विष्णू सहस्रनाम, हरिवंश पुराण, हरिपाठ, भगवत पुराण अशा सुक्तांचा व पुराणांचं वाचन करावं। वाचायला जमत नसेल तर कमीत कमी श्रवण करावं। या महिन्यात शक्यतो अनेक जण एकाच वेळी अन्न ग्रहण करण्याचा नियम सुद्धा घेतात, त्याला एक मुक्त रहणं असं सुद्धा म्हणतात। त्याचबरोबर आवळ्याच्या झाडाखाली बसून आवळी भोजन करण्यालाही या महिन्यात महत्त्व आहे। या महिन्यात कोकिळा व्रत केलं जातं। अधिक महिन्यात रोज देवाजवळ दिवा लावावा आणि तो दिवा महिन्याच्या शेवटी सतपात्री दान करावा। या महिन्यात एखाद्या आपल्याला आवडणाऱ्या वस्तूचा त्याग करावा। अधिक महिन्यात नारळ, सुपाऱ्या, फळे यासारख्या वस्तू 33च्या पटीने घेऊन दान करतात। त्याचबरोबर या महिन्यात 33 सुहासिनींची ओटी भरणे सुद्धा शुभ मानलं जातं। 33 ब्राह्मणांना भोजन घालणे, 33 मेहमानांना भोजन घालणे अर्थात अन्नदानाचा हा एक प्रकार आहे। 33 सत्यनारायण करणं अशी अनेक व्रतं केली जातात। आपली परिस्थिती जशी आहे त्याप्रमाणे आपण व्रतवैकल्य करू शकतो। या महिन्यात 33 गरीब गरजू विद्यार्थ्यांना किंवा एखाद्या सामाजिक संस्थेला पैशाच्या रूपात सुद्धा तुम्ही मदत करू शकता। सामाजिक भान ठेवण्याचं सुद्धा एक व्रतच आहे। अधिक महिन्यामध्ये केला जाणारा मुख्य कार्यक्रम म्हणजे लेक जावयाला आमंत्रण दिलं जातं आणि लक्ष्मीनारायण म्हणून त्यांना वाण दिलं जातं, त्याचा आदर सत्कार केला जातो। आपल्याकडे जावयाला नारायण स्वरूप मानलं जातं आणि लेक आपल्या घराची लक्ष्मी असते, म्हणूनच लेक जावयाला लक्ष्मीनारायणाच्या रूपाने 33 वस्तूंचे दान दिलं जातं। त्यामध्ये 33 अनारसे, बत्तासे, म्हैसूर पाक अशा जाळीदार वस्तू असतात। दान दिल्यानंतर त्यांना नमस्कार करून त्यांना वंदन केलं जाते आणि यावेळेस दीपदान सुद्धा केलं जातं। निरांजन किंवा समय अशा गोष्टी सुद्धा लेक जावयाला दिल्या जातात, याला दीपदान म्हणतात। म्हणजे आत्तापर्यंत तुम्हाला 3 प्रश्नांची उत्तरं मिळालेली असतील। एक तर कोणतेही कार्य करू नये ते कळलं, दुसरी गोष्ट कार्य करावे ते कळलं, कुठले कार्य करावं ते कळलं, कुठल्या प्रकारच्या साधना उपासना करावं ते पण आपण पाहिलं, आणि तिसरी गोष्ट म्हणजे लेक जावयाला लक्ष्मीनारायणाच्या रूपाने पूजन करणे ही गोष्ट पहिली। आता आणखीन कुठल्या गोष्टी आहेत ज्या अधिक मासामध्ये करावे, तर तीर्थस्नान करावे। त्याचबरोबर मागाशी म्हटलं तसं दीपदान उत्तम आहे, पण अखंड दिवा तुम्ही देवापुढे लावू शकता। लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे। त्यामध्ये आपण 33 वाती करून फुलवात असेल
तर ती तुपामध्ये लावावी आणि लांब वात असेल तर ती तेलामध्ये लावावी. असा लक्ष्मी प्राप्तीसाठी अखंड 33 वातींचा दिवा तुम्ही अखंड महिना लावू शकता. तांबूल दान करण्याचं सुद्धा या महिन्यामध्ये सौभाग्य प्राप्त करून देणारे ठरतं. गोपूजन करणं, गोग्रास घालणं या गोष्टींना सुद्धा महत्त्व आहे. या संपूर्ण महिन्यात तुम्हाला समजा दान करणे महिनाभर शक्य नाहीये, तर तुम्ही कमीत कमी शुक्ल किंवा कृष्ण, द्वादशी, पौर्णिमा, अष्टमी, नवमी, चतुर्दशी आणि अमावस्या अशा तिथींना दानधर्म करू शकता. आता समजा एखाद्या बाळाचा जन्मच अधिक महिन्यात झाला असेल तर काय करावे? अधिक मासातच बाळाचा जन्म झाला असेल तर त्याचा वाढदिवस करताना तुम्ही निज मासात करावा. म्हणजे आता यंदा ज्येष्ठ महिना हा अधिक महिना म्हणून आलेला आहे. त्यामुळे 2 ज्येष्ठ महिने आलेले आहेत. एक म्हणजे अधिकच ज्येष्ठ महिना आणि दुसरा निज ज्येष्ठ आलेला आहे. दरवर्षी तो निज ज्येष्ठ असे म्हटले जाते. जर आज समजा आता या अधिकच्या ज्येष्ठ महिन्यामध्ये एखाद्या बाळाचा जन्म झाला तर त्याचा वाढदिवस करताना निज ज्येष्ठमध्ये पुढच्या वर्षी येणाऱ्या ज्येष्ठ महिन्यामध्ये करावा. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा अधिक मास येतो कसा? तर चंद्र पंचांगानुसार 354 दिवस असतात आणि सूर्य पंचांगानुसार 365 दिवस येतात. त्यामुळे दरवर्षी काय होतं, सुमारे 11 दिवसांचा फरक या दोन्ही पंचांगामध्ये पडतो. आता ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार 32 महिने 16 दिवसांनी हा फरक जवळपास एका महिन्यात होतो. हा वेळेचा ताळमेळ साधण्यासाठी पंचांगात अतिरिक्त महिना जोडला जातो, ज्याला आपण अधिक मास, मलमास, पुरुषोत्तम मास, धोंड्याचा महिना असे म्हणतो. या संपूर्ण महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णू, भगवान कृष्ण यांची पूजा केली जाते. या अधिक मासामध्ये भगवान श्रीकृष्णांचा एक गुढ मंत्र म्हटला जातो. अधिक मासामध्ये भगवान श्रीकृष्णाचा हा गुढ मंत्र म्हणण्याची लक्षणे काय आहेत सांगते ऐका. हा मंत्र अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावी आहे. हा मंत्र तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. जीवनामध्ये संकट, भय, दुःख, रोग, विनाश दूर करणारा हा अत्यंत प्रभावी मंत्र आहे. तर हा मंत्र कधी आणि कसा म्हणायचा? तर हा मंत्र सकाळी झोपेतून उठल्याबरोबर कुणाशीही न बोलता रोज हा मंत्र 3 वेळा म्हणायचा आहे. किंवा तुम्हाला सकाळी घाई गडबड असेल, वेळ मिळत नसेल तर प्रदोष काळामध्ये आपल्या देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून एक आसन घेऊन हा मंत्र रोज 3 वेळा म्हणा. तर हा मंत्र म्हटल्याने भगवान श्रीहरी विष्णू, भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने तुमच्या इच्छा पूर्ण होऊन तुमच्या आयुष्यात असणारे सर्व दुःख, रोग, समस्या, भय नष्ट होतात. तुम्ही संपूर्ण ही एक महिना मंत्र जप अवश्य करून पहा आणि मला नक्की अनुभव सांगा. तर हा मंत्र असा आहे. ओम नमो भगवते तस्मे कृष्णाय कुंठमेधसे सर्व व्याधी विनाशाय प्रभुमामृतम कृधी. तर मैत्रिणींनो, हा अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः टाईप करा. तर हा मंत्र अतिशय प्रभावी आणि महत्त्वाचा आहे. तर तुम्ही हा मंत्र लिहून घेऊ शकता, एखाद्या कागदावरती लिहून ठेवू शकता आणि तुम्ही तो रोज उठल्याबरोबर 3 वेळा म्हणू शकता. तुम्हाला सकाळी शक्य नसेल तर सांगितल्याप्रमाणे तुम्ही संध्याकाळी सुद्धा तो मंत्र म्हणू शकता. जर तुम्हाला बेडवर बसून म्हणायचं असेल, बेडवर बसून म्हणा, कुठेही बसून म्हटला तरीही चालतं. फक्त श्रद्धा आणि मनापासून केल्याने तो मंत्र अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावी आहे. तर मैत्रिणींनो, खरंच तुम्हाला व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्की टाईप करा. धन्यवाद.